फक्त बसू ना तू उठू बिटू नको येणार कसं त्याला सांगाल असतील अरे असतील तर काही करू नको. तर गौरीशंकर सिद्धिविनायक गोविंदा पथक ठाणे, काय सांगाल? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला तुमचा परिचय द्या. माझं नाव मनोज पवार. मी गौरीशंकर गोविंदा पथकातलं सगळं बघतो. आमचं गेली एक 23 वर्ष झाले आहे गोविंदाला. आमच्या 2001पासून आम्ही स्टार्ट केले गोविंदा. आज हा आहे 23वं वर्ष आमच्या गोविंदाचं या वर्षाचं. आणि काय बघितलं आहे म्हणजे म्हणतात ना की गोविंदा टिकून ठेवला आहे म्हणजे ठाण्यासारख्या म्हणजे म्हणतात ना तिथे दहीहंडीची चुरस पण असते आणि त्याचबरोबर उत्सव सगळ्यात महत्त्वाचा. उत्सवाला खूप महत्त्व असतं. मंडळांनी उत्सव कसा टिकून ठेवला आतापर्यंत? पुऱ्या महाराष्ट्रात गोविंदा हा उत्सव आहे ना ठाण्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे इव्हन तुम्ही बघाल तर गोविंदा हा उत्सव ठाण्यानेच मोठा केलेला आहे. तो आज जो नावारूपाला एवढा आला आहे, आज प्रो गोविंदापर्यंत पोचला आहे, तो त्याला कारणीभूत ठाणा आहे. आणि ठाण्यातले पदाधिकारी मंडळ वगैरे यांनी ठाण्यात गोविंदाला खूप मोठं केलं. आणि गेली 23 वर्ष आम्ही गोविंदा करतो. 2005पासून आम्ही पण पहिले 1-2 वर्ष खूप संघर्ष केला, पण 2005पासून आम्ही पण ठाण्यामध्ये आमचा एक गोविंदा होता जो कंटिन्यू सातत्याने दर वर्षाला 5-7 वेळा 8 थर लावत होता. बऱ्याच मोठ्या मोठ्या हंड्या आम्ही फोडल्याच बरीच वर्ष. 2007ला थोडं गोविंदा एक त्या वर्षी स्वाईन फ्लू आल्यामुळे 2008ला स्वाईन फ्लू आल्यामुळे गोविंदा बंद होता त्या वर्षी. नंतर 9-10 वगैरे व्यवस्थित चालू होता. नंतर 2014 नंतर म्हणजे 15-16 या 2 वर्षात पण सरकारने निर्बंध आणलेले. त्याच्यामध्ये गोविंदा 2 वर्ष थोडा बंद होता बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे प्रॅक्टिस या सगळ्या गोष्टी 2-3 वर्षाचा काळ आमच्यासाठी जरा थोडा अवघड गेला. आणि आता आम्ही परत गेल्या वर्षापर्यंत आमचा काळ थोडा अवघड गेला. गेल्या वर्षानंतर लॉकडाऊन आला 2 वर्ष. त्यावेळेला पण गोविंदा झाला नाही 2 वर्ष. मग त्यानंतर जो चालू झाला नंतर बरीचशी गॅप पडली. एक 4-5 वर्षाची मध्ये गॅप पडली. बरीचशी मुलं यायची बंद झाली, थोडं कमी झाली. काही लोकांची ओढ जी होती त्यातून निघून गेली. आता पुन्हा नव्याने आम्ही आता ते चालू करतो आहे. आणि बऱ्यापैकी बघाल की तुम्ही आता आम्ही कालपासून परवापासून प्रॅक्टिस चालू केली. बऱ्यापैकी उत्साह आहे मुलांमध्ये. ते गोविंदासाठी येत आहेत. आज स्वतःहून प्रॅक्टिससाठी येत आहेत. स्वतःहून थरात उभं राहण्यासाठी तयार होत आहेत. आठ थरामध्ये होते. आणि टेंबी नाका, राजन विचारे, जितेंद्र आव्हाड, प्रताप संनाई, रवी फाटक या हंड्या ज्यांनी फोडल्यात ना त्यांनी एका बाजूला या. मला त्यांच्याशी नाही बोलायचं आहे. आणि ज्यांनी नाही फोडल्या ना मला त्यांच्याशी आता जरा बोलायचं आहे की तुम्ही जर एवढं केलेलं नाही ना तर तुम्ही एवढा लेट येऊन नाही चालणार. तुम्ही 11:15 वाजता जर प्रॅक्टिस चालू करता हे चुकीचं आहे. मला नाही पटत. तुम्ही येत आहे ना तर काय नाही काय तुम्ही ना ॲटलिस्ट फिटनेस थोडं तरी मी तुम्हाला बोललो ना खांद्यावर घेऊन किंवा बैठक या 2-4 चालू करा. आपल्याला जेवढं तुम्हाला असं वाटतं तेवढं इझी नाही आहे. हां, आपण गेल्या वर्षी जी केली ती मजा होती. यावर्षी आपण मजा नाही करणार. यावर्षी आपण स्पर्धेत उतरायचं आहे. हे तुम्हाला गेल्या वर्षी मी सगळ्यांना बोलतो.
त्यामुळे तुम्ही थोडं ना उत्साह जरा दाखवा. तुम्ही येऊन जरा थोडं काहीतरी वॉर्मअप वगैरे किंवा काहीतरी तुमचं चालू ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेळ आली तर त्या वेळेला तुम्हाला त्रास नाही होणार. सगळे आता प्रॅक्टिस ना 8-10 जणच करतात जे उभे राहणार, बाकीचे उभे जातात. तुम्ही स्वतःला बिझी करा ना कुठेतरी, काहीतरी चालू ठेवा. मी आत्ता आलो 11:45 तेव्हा तुम्ही चालू केली प्रॅक्टिस, काय म्हटलं काय 10:30 चालू करा ना. आता उद्या आणि परत प्रॅक्टिस होणार आहे, संडेला परत नाही होणार. एकाला घेऊन जायचं आहे. थोडासा देऊन दे. करून टाका ना, अडकवलं तुम्ही तुम्ही लॉक झाले पाहिजे. कळलं का हे कसं अडकवलं आहे बघ, असं लॉक करून टाका ना स्वतः. बघा सांग जमल तसं त्याच्यावर आलं ना त्यांना पण जरा बरं मांडतात थोडी झाली. ह्याच्यावर हा पाय घेतला नाही असा, ह्याच्यावर जोर दे. तो हळू किती हळू केला त्यांनी. असा ठेवतो, असा नाही ठेवायचा तो, असा इथपर्यंत घे. जेवढा पाय वरती घेतो ना तेवढं चांगलं आहे. आता दाखव एकदा नीट करून ना, तरी तिथे आहे. हळू असं वरती करा. समोर ठेव, लक्ष समोर ठेव. तू कसं नाही करतो अजून ह्याच्यावर जोर. हा दुसऱ्यांदा करतो ते नको करू. चल ये, अजून दुसऱ्यांदा केलास ना तो नको करू, कारण तू एकटा नसणार आहे. पाय तिच्या हातावर पूर्ण जोडणार द्यायचा. इकडे बघ, त्याच्या हातावर ना पूर्ण जोडी घे, जोडी इकडे. तुम्ही पूर्ण त्याच्या हातावर तो घेतो म्हणून द्यायचा नाही, तो असं देतो सपोर्ट. इथे बघ, हे बघ, हे बघ, तो सपोर्ट घ्यायचा बघ. आणि हे हळूच ठेवला त्याने बघ. आणि हा पाय घेतला ना बसण्यावर लगेच, एवढं हळू पाहिजे. पाय घेतला ना असं एकदम हळू घ्यायचं. एकदम त्याला एकदम रिलॅक्स वाटला पाहिजे. तुम्ही त्याला पाठीने घ्यायचं. प्रत्येक आहे ना, तू त्या खांबाला कंट्रोल करतोय, मग ह्यानी नाही केला तर. त्यामुळे तूच तुझं वजन वरती तू डिवाईड कर, तेव्हा तो खालून डिवाईड करेल ना. तुम्ही इकडे जातो तर इकडेच ठेवत बसतो तू, तसं नाही केलं पाहिजे.
थोडा स्वतःहून तुम्ही ना जरा आपल्या डोक्यात ठेवलं की ज्याला मी जेव्हा उभा राहतो ना तर माझं वजन ह्या साईडला येतो ना मी थोडं चेंज करेल. हे तुम्ही सारखं स्वतःहून डोक्यात आणलं पाहिजे की मी जाताना आता लक्ष देत जाईल की ह्या गोष्टीवरती माझं लक्ष तिकडे जाणार. माझं वजन त्यासाठी 2 दिवस आहे ना ठीक आहे थोडंफार उन्नीस होईल, पण नारळ फोडल्यानंतर ना आपण किंवा प्रॅक्टिस हे झाल्यानंतर 20 तारखेला नारळ फोडला ना मग तुम्ही सगळ्यांनी खाली पठाड्या. आणि बघ मी ना सनीला वरून काढणार आहे खाली, कोंड्याला वरून खाली काढणार आहे 1 स्टेप, सनी डायरेक्ट 2 स्टेप खाली. कृपालला कोंड्या जागी घेऊन तिथं तुझ्यावर कोण राहिलेला गेल्या वर्षी सनी आणि तू राहिलेला ना. हां सनीच्या जागी डायरेक्ट कृपाल म्हणजे आणि ह्याच्या जागी मला कोंड्या जागी दुसरा तिथं बनवायचं. ओमकार होता ना गेल्या वर्षी. ओमकारला पण मी खाली गेलो. ओमकार पण हां ओमकार पण मी 6 मध्ये घेणार. तिथं मला एक जण नवीन पाहिजे आणि मी कुणाला आणि ह्याला इथं तिथे 4 मध्ये हां नाही त्यामुळे थोडं तर करायला आता कृपाल राहायला गेल्या वर्षी किंवा आपण ओमकारला ठेवून देऊ. चल आपण एक जुना पाहिजे ओमकारला ठेवू, पण जर ओमकार पण खाली आला ना तर आपलं काम चांगलं होईल. थोडं यावेळी ना जरा डोक्यात ठेवा की आपल्याला साथनी काय नाही होणार. गेल्या वर्षी केली ना मजा. मामा तू पण इथं या साईडला जर 4 मध्ये राहू शकतो. या साईडला आपल्या या साईडला 2 जण पाहिजे. अमोल बरोबर एक तर कुणाल राहील हा राहील 2 जोडे तर इथं पाहिजेत आपलं काही करून. 4 जर आपले कमी हायटेड झाले तरी हरकत नाही, आपण तेवढा मॅनेज करू. यांच्या काय हाईटमध्ये तेवढा मोठी गोष्ट नाही. आपण कुणालला त्या साईडला टाकला जोडीला आणि काही या साईडला होऊन लेवल होऊन जाते बरोबर. वरचा काही प्रॉब्लेम येत नाही. आपला प्रॉब्लेम आहे खालच्या 3 करायचं ते सॉल्व करायचं आहे. बाकी 6 मधले जे होते ते तिथेच राहतील. तू खाली होता तू राहील. डॅनीला पण अमोलवरती 4 मध्ये ठेवू शकतो. 6 मध्येच पाहिजेत. खालचे आहेत ना मी धरलं आहे. तू जुई होता गेल्या वेळी, तू होता अजून त्याचं नाव काय चिंतामणी होता, नितेश होता, इशू एक आहे, लंक्या होता. लंक्या राहील. खालचा हे भरून टाकू आपण बरोबर. तर मित्रांनो मी आहे ठाण्यामधल्या चंदनवाडी भागामध्ये अर्थात पाचपाखाडीच्या इथेच आहे. आणि का गौरीशंकर सिद्धिविनायक गोविंदा पथक या मंडळामध्ये मी आलो आहे. आणि का नुकतीच त्यांची प्रॅक्टिस झाली आहे. आणि योगायोगाने बोलण्यासाठी माझ्याबरोबर आहे श्री मनोज पवार साहेब. दादा नमस्कार. गोविंदाचा संघर्ष भरपूर जवळून बघितला आणि त्याचबरोबर गोविंदा टिकवला आहे. गौरीशंकर सिद्धिविनायक गोविंदा पथकाचे तुम्ही प्रशिक्षक आहेत, काय बोलताय या क्षणाला? आमचं यावर्षी 23वं वर्ष आहे. गोविंदा पथकाचं आमचं 23वं वर्ष आहे. 2001 पासून आम्ही सुरुवात केली. 23 वर्षात आम्ही ठाण्यातल्या नावाजलेल्या हंड्या पण फोडल्यात आणि त्या हंड्यापासून आम्ही लांब पण राहिलो आहे. गेली 2005 पासून 2015 या काळात आम्ही ठाण्यातल्या नावाजलेल्या ज्या हंड्या होत्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टिंबी नाक्याची सोन्याची हंडी, विचारे साहेबांची हंडी, रवी फाटक साहेब, प्रताप सरनाईक साहेब, आवड साहेब, परत विश्व हिंदू परिषदचे या सगळ्या मोठमोठ्या हंड्या ज्यांचा प्राईज 1 लाख 2 लाख 3 लाख 3.5 4 लाख हे प्राईज असायचं. हे आम्ही कित्येक वर्ष फोडलेले आहेत बरोबर कंटिन्यू. दादा हे तर झालं दहीहंडीचा विषय. पण दहीहंडी मुलगा जेव्हा घरातून निघतो प्रॅक्टिसला तुमचा फोन असतो सगळ्यांना, पण त्याचबरोबर जो मुलगा प्रॅक्टिसला येतो तो प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर तो सुखरूप व्यवस्थित घरी झाला पाहिजे. इवन इव्हेंटच्या पण टायमिंगला म्हणजे दहीहंडीच्या पण दिवशी जो मुलगा मला सकाळी जो दिसतो तो मला सकाळी पण सुखरूप असला पाहिजे. मी प्रत्येक मंडळांना प्रश्न विचारतो. जबाबदार एक व्यक्ती आहेत तुम्ही, प्रशिक्षक म्हणून काय जबाबदारी आहे? 23 वर्षाच्या माझ्या हंडीच्या कारकिर्दीत मी स्वतः पण हंडीत 2010 पर्यंत उभा राहिलेलो आहे. 23 वर्षाच्या कारकिर्दीत बोटावर मोजण्यासारखं जर बघितलं तर एकाच दुसरी घटना आमच्या किरकोळ अपघात, तो पण हंडीमध्ये नाही, तो कुठे गाडीवरनं पडला असेल तर किंवा हंडीमधून पडून अजूनपर्यंत माझ्या गोविंदा पथकातल्या कोणालाच अजूनपर्यंत इजा झालेली नाही. तेवढी काळजी आम्ही प्रॅक्टिसपासून हंडीच्या शेवटच्या दिवसापर्यंत घेतो की आजपर्यंतचं आमचं म्हणजे मला वाटतं आमचा एकमेव गोविंदा असेल. तुम्ही कुठल्याही ठाण्यातल्या गोविंदाला किंवा न्यूजवाल्यांना विचारू शकता किंवा आजपर्यंतचा आमचा रेकॉर्ड हॉस्पिटलमध्ये बरेच किती गोविंदा आतापर्यंत ॲडमिट झालेत. 5-5, 7-7 गोविंदा ॲडमिट होतात, गोविंदा खेळणारी मुलं. पण आमच्या गोविंदातला मला असं वाटत नाही की एकही मुलगा आतापर्यंत कधी ॲडमिट झालाय.
एवढी आम्ही काळजी प्रत्येक हंडीच्या दिवसापासून आमच्या खाली कोण पकडायला असू दे नसू दे, आजपर्यंत कुठल्याही तुम्ही मुलाला कधी कोणाला विचारू शकता की आजपर्यंत गोविंद्यातनं ते किती वेळा पडले. मला एक आठवणीतला एक असा क्षण सांगा की त्या टायमिंगला म्हणजे म्हणतात ना की आपल्या मंडळाचं आपल्या पथकाचं नाव खरं म्हणजे ह्या भागामध्ये एक सार्थकी ठरलं, कारण काय तो दिवस तुम्ही पण तो विसरू नाही शकत. असा एक आठवणीतला क्षण कुठला आहे? आठवणीतला क्षण 2005ला ना फर्स्ट टाइम जेव्हा आम्ही 8 थर लावले. आम्ही त्या वर्षी आम्ही सकाळी जेव्हा थर लावायला निघालो ना, तर लिटरली आमचे थर नीट लागत नव्हते. म्हणजे सुशील आहे, सुशा इथे जो खांब महाराज आमचा आता हा पोरगा मारतो, त्या जागी सुशील म्हणून महाराज. पण स्टार्टिंगला ना सुरुवातीला तो पडत होता. म्हणजे इतकं आमचं जरा काहीतरी गणित चुकत होता का आयडिया, काहीच आम्हाला आयडिया नव्हती. तो पूर्ण चुकत होता. मग त्याच्या बदली आम्ही दुसरा ठेवला. म्हणजे त्यावेळेला मीच खांब मारत होतो, मी होतो दुसरा खांब मारणार. बऱ्याच ठिकाणी मीच राहिलो. पण जेव्हा संध्याकाळची वेळ आली, संध्याकाळची वेळ कॉम्पिटिशनची असते बऱ्याच मोठमोठ्या गोष्टी. मग आम्ही तो थोडा रेस्ट करून एक आम्ही डोक्यात ठेवलेलं की भले आमचे दिवसभर थर नाही लागले तरी आम्ही शेवटच्या संध्याकाळी आम्ही चान्स घेऊ. आणि आम्ही संध्याकाळी टेंबी नाक्यासारख्याच नावाजलेल्या हंडीला आम्ही चान्स घेतला 8 थर लावायचा. आणि आम्ही पहिल्याच चान्समध्ये ती टेंबी नाक्याची हंडी फोडली. तो आमच्यासाठी दिवस खूप मोठा होता. म्हणजे इव्हन ती हंडी फोडल्यानंतर आमचे जेवढे गोविंदा होते 500-700, बहुतेक त्यातले 90% मुलांना ही रडतच होती. कारण की आम्ही फर्स्ट टाइम 8 पण लावलेले आणि त्या हंडीवर ठाण्यामध्ये फर्स्ट टाइम कोणीतरी 8 लावले ठाण्यातल्या गोविंदाने. ठाण्यामध्ये 500-1000 गोविंदे, त्यातला पहिला गोविंद असेल ज्याने आम्ही 8 थर लावले. आणि तो आमचा एक विक्रम होता की 8व्या थरावर आम्ही हंडी फोडलेली त्या वर्षीची. दादा, जसं जसं आता काळ लोटत चाललाय तसं तसं ह्या उत्सवाला एक स्पर्धेचं पण रूप आहे. पण ते स्पर्धेचं रूप न बघता मंडळाने आजपर्यंत ती उत्सव परंपरा कायम ठेवली आहे. काय आत्तापर्यंत म्हणजे तिथून ते आत्तापर्यंत जी तरुण वर्गातली मुलं आहे, म्हणजे तुम्ही पण तुमच्या त्या 2010, 8, 5, 7ला पण खेळत होतात. तसा जसा काळ लोटत गेलाय, मुलांचे पण चेंजेस होत गेलेत. आता तुम्ही ह्याच्यामध्ये सरावामध्ये सांगत होता की वेट बॅलन्स कसं करायचं. ज्या मुलाला वेट ट्रान्सफर मॅनेजमेंट करता येतं तो सक्सेस होऊ शकता. काय बोलता या गोष्टीबद्दल? प्रत्येक वेळेला ना मी मुलांना तेच सांगतो, ज्या वेळेला ते वरती उभे राहतात. प्रत्येकाला हौस असते की मी थरात उभं राहावं. पण कसं आहे ना, काहींचं स्ट्रक्चर त्यासाठी बनलेलं नसतं. तो प्रत्येकाचं सेम काम नसतो. ठीक आहे, त्याची आवड असते त्यामुळे तो प्रयत्न करतो. पण ज्या वेळेला त्याला ते जमत नाही ना, मग तिथं आम्ही चेंजेस करतो थोडं, की तो तिथं फिट नसेल तर दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी फिट असेल. तर त्यामुळे जर मला असं वाटलं की हा पोरगा इथं फिट आहे ना, मग त्याच्यावर आम्ही लक्ष जास्त देतो की तो कसं तिथली जागा मॅनेज करेल, की त्याला उभं राहताना काय मेहनत घ्यायची आहे आणि काय काळजी घ्यायची आहे, या गोष्टी आम्ही दादा, मला आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारायचा तो म्हणजे स्पॉट इन्शुरन्स. स्पॉट इन्शुरन्स म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे की प्रत्येक आयोजक आहे, आपण जातो तेव्हा एक स्पॉट इन्शुरन्स विषय असतो. काय इथे विषय इन्शुरन्सबद्दल? आम्ही जेव्हा प्रॅक्टिस चालू करतो ना, त्या दिवसापासूनच आम्ही ऑलरेडी सगळ्या मुलांचा इन्शुरन्स आम्ही काढून ठेवतो, जो हंडीच्या दिवसापर्यंत व्हॅलिड असतो. म्हणजे प्रॅक्टिसपासून हंडीच्या दिवसापर्यंत आम्ही इन्शुरन्स प्रत्येक मुलाचा, जे हंडीत वरती चढतात, थरामध्ये उभी राहतात, त्या प्रत्येक मुलाचा 150 मुलांचा इन्शुरन्स आम्ही काढलेला असतो पूर्ण ग्रुपचा. ओके. एक प्रबळ दावेदार म्हणून नामांकित गोविंदा पथक आहेत. आपण त्यांची नावं म्हणजे आवर्जून घेतो, त्यांचा सराव पण बघतो. पण तो बघता बघता मला ह्या मुलाच्या चेंजेस इथे पाहिजे ते तसा तुमचा एक तो प्रयत्नच असतो या मैदानामध्ये. ते सगळं वातावरण आणि आपण आपल्या पथकामध्ये तसे बदल करावे, काय बोलता? दरवर्षी आमच्या गोविंदा पथकातनं आत्ताचा जो तुम्ही बघाल ना, हा आमचा गेल्या वर्षापर्यंत जी मुलं थरात राहत होती त्यातलं कोणीच नाहीये. हे आमचं पूर्ण स्ट्रक्चरच नवीन आहेत गेल्या वर्षापासून. आम्ही सगळी जी मुलं आता जी त्यावेळेला बाजूला पडलीत, काय लहान होती ते आता बऱ्यापैकी मोठी झालेली आहेत. जे आधी वरती राहायचे, आता आमच्याकडे हा आधी खूप वरती राहायचा, आता एक शेप खाली आला, तो एकाला वरती, असे हे चेंजेस हे थरामध्ये होतच राहतात. हे आम्ही करतच असतो. माहितीसाठी सांगतो, 23 वर्ष आमच्या गोविंदाला झाली. आमच्या गोविंदाच्या प्रॅक्टिसला सुद्धा गुटखा खाऊन, दारू तर खूप लांबची गोष्ट, गुटखा खाऊन आम्ही बघून पण देत नाही गोविंदा. म्हणजे जर गोविंदाची प्रॅक्टिस चालू आहे आणि तिथं गुटखा खाऊन जरी कोण आला ना, म्हणजे अशी वेळच ना आली की अजून आलाय, असं आम्ही होऊन पण देत नाही. दारू तर खूप लांबची गोष्ट,
आमच्या गोविंदा ज्यावेळी निघतो त्यावेळेला आम्ही सगळ्यांना नियमावली दिली असते, उगाच फालतूमध्ये हॉर्न मारायचे नाही. आणि आपल्या ज्या आया बहिणी पण त्या निमित्ताने बाहेर निघाले असतात. कोणीही कोणाची छेड तर खूप लांबची गोष्ट, त्यांना हॉर्न पण नाही मारायचं. आणि इव्हन जे खरंच गोविंदा म्हणून बाहेर निघतात ना, त्यांना त्या गोष्टींकडे बघायला वेळ पण नसतो. त्यांचं टार्गेट फक्त असतं की आम्हाला ही हंडी कशी फोडता येईल, आमचे थर कसे लागतील, याच्या डोक्यात घेऊन महिनाभर प्रॅक्टिस करून जो डोक्यात घेऊन निघतो ना, त्याच्या डोक्यात हे नसतंच की मी कुठल्या मुलीला हॉर्न मारू, कुठल्या मुलीला शिटी मारू. ह्या गोष्टीसाठी वेळच नसतो की बाबा मी दारू पिऊन माझा गोविंदा तिकडे मी पियाला बसतो, मी जातो. ह्या गोष्टी आमच्या गोविंद्यात अजूनपर्यंत तरी नाही झाल्यात. दादा, पण जसं जसं आता गोविंदाचा काळ लोटत गेला तसे जशी तरुण वर्ग, त्याचबरोबर मुलांची शिक्षणं, त्याबरोबर काय काय मुलं आपण बघतो, मी भरपूर पाहतो, कोण इंजिनियर आहे, कोण वकील आहेत, कोण डॉक्टर आहेत, ते पण ह्या खेळाला लहानापासून मोठे बघत आलेत आणि त्यांना तो खेळ खेळायला पण आवडतो. काय बोलतात? तर जेवढे आतापर्यंत आले, जे राहतात अजूनही राहतात ना, सगळी मुलं शिकलेली आहेत, चांगली जॉबला आहेत, सगळी कामधंदे करतात आणि खेळतात. आता बघ हाच तू शिक्षण सांग. माझं ग्रॅज्युएशन झालंय. ग्रॅज्युएशन झालंय, घरात उभा राहतो, असे सगळेच आहेत. सगळे कोण ना कोण कामाला जातात, जे जे शिकतात. आज शाळेत काय काय शाळेतली मुलं आहेत ते अभ्यास वगैरे चालू आहे, शिक्षण आहे. कोणी असं नाही की हंडी हा महिन्याभरासाठी आम्ही रात्री प्रॅक्टिस करतो, त्यात कोणाला काय असं मानधन नसतं की त्यातनं वेळ काढून तिथं येऊन आपला वेळ घालवावा. जो तो त्याची नोकरी वगैरे करून येतो, कोण नाईटला असतो, कोण शिफ्ट करून येतो हंडीसाठी. मग काय काय ज्यांना आवड आहे ना, ते त्यांची शिफ्ट चेंज करतात. शिफ्ट चेंज करून कोणाला बदली ठेवून ते प्रॅक्टिसला येतात. दादा, माझा आता एकदम शेवटचा प्रश्न, त्याच्यानंतर मी माझ्या प्रश्नाची मालिका थांबवतो. दहीहंडी आता चालू होणार आहे, त्याचबरोबर प्रो गोविंदासारखा पण एक पर्व येत आहे, दुसरं पर्व येत आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये आपली संस्कृती टिकवणं हे आव्हान वाटतं का उत्सव साजरा करणं? काय बोलताय ह्या गोष्टीबद्दल? नाही, स्पर्धा पण ठेवली ते चांगलं आहे की जेणेकरून मुलांचा उत्साह वाढतो. की एखादी एक प्रकारची टुर्नामेंट झाली, वर्ल्ड कप झाला, तो महाराष्ट्रासाठी वर्ल्ड कप झाला. त्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी जो तो मग स्वतःची तयारी प्रॅक्टिस त्या पद्धतीने करते, ते चांगलंच आहे. त्याच्याबरोबर हंडीच्या दिवशी, गोपाळकाळाच्या दिवशी निघतात, त्या हिशोबाने आपला सण पण, उत्सव पण साजरा होतो आणि स्पर्धा पण खेळली जाते. त्या दोन्ही गोष्टी बॅलन्स होऊन बरोबर सगळं, म्हणजे जे आयोजक करतायत ते सगळं बॅलन्स करून सगळं म्हणजे व्यवस्थित. आम्हाला तरी आतापर्यंत असा वेगळेपणा काय त्यात वाटला नाही. तर दादा, धन्यवाद तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल. आणि मी या श्रीकृष्ण भगवंताला हीच मागणी करतो की उत्तरोत्तर हा जो आपला जो गोविंदाचा जो खेळ चालू आहे, असा निरंतर आकाशाला, गगनाला भिडून दे, ही शुभेच्छा. एक मिनिट जरा, आमचं बघा, Yes, sir. आमच्या मंडळातला पोरगा होता, Yes. 2 वर्ष झाली, हम्म. त्याचं निखिल जाधव नाव. ओके. आमच्या गोविंदाला जे म्हणजे आम्ही जो सक्सेस करू शकलो, Yes. की मोठमोठ्या हंड्या फोडताना आम्ही जो विचार करतो की हंडी कशी फुटेल, काय करता येईल, हम्म. त्याला सगळ्यात जास्त हंड्या फोडण्या म्हणजे तो घरातून आला ना, तो म्हणजे त्या जन्म हंडीसाठी झालेला. हंडीसाठी. तो वयाच्या 3ऱ्या वर्षापासून वयाच्या 22 वर्षापर्यंत हंडीमध्ये उभा राहत होता. म्हणजे कमीत कमी 23 वर्षाचे आहेत, 21 वर्ष तो हंडीमध्ये आमच्यात उभा राहत होता. आणि ज्यांनी एवढे पराक्रम केलेत ना हंडी फोडण्यासाठी, एवढं त्याचं योगदान दिलंय. आता काळाने त्याच्याकडून एक चुकी झाली आणि त्याने स्वतः अपघात करून स्वतःचा घेतला, त्याच्यात तो गेला. पण आम्ही त्याला हंडीच्या दिवशी खूप मिस करतो. आमच्यातला सगळ्यातला लाडका. आणि हंडीमध्ये आमचा जो नाव जो गोविंदाचा झाला ठाण्यामध्ये ना, त्याला जास्त मेहनत त्याची आहे, सगळ्यात कारणीभूत त्या गोष्टीला तो आहे. आम्ही त्याला खूप मिस करतो. हंडी आली की ते जागा सहसा कोणी भरू शकत नाही, पण आमच्यातले या मुलांचा त्याचा एक आशीर्वाद आहे. त्यानंतर पण आमच्याकडे असा पोरगा आहे जो त्याच्या जागी म्हणजे त्या जागी उभं राहणं आम्हाला खरंच, तो जेव्हा गेला ना, आम्हाला खरंच असं वाटलं की मला वाटत नाही की आम्ही गोविंदा परत करू, की आम्ही करू. पण आम्ही ऑलमोस्ट बंद केलेला गोविंदा. पण मुलांनी त्याच्यासाठी की आपण कानूसाठी हा गोविंदा आपण परत चालू करू, आम्ही ऑलमोस्ट बंदच केलेला. आम्ही शेवटचे 15 दिवस हंडीला असताना आम्ही तो गोविंदा पुन्हा चालू केला गेल्या वर्षापासून. आणि परत सगळी मुलं बोलली की जर आपण कानू असताना जर नाव कमवलं तर त्याच्यासाठी पुन्हा आपण नाव आपलं तसंच करू. आणि त्याच्याने प्रॅक्टिस करून आज पोरं, त्याची आम्हाला उणीव भासत नाहीये. पण तो आमच्यामध्ये हंडीच्या दिवशी तरी आमच्या बरोबरच असतो. हे असं आमच्या सगळ्यांच्या म्हणजे मनापासून आहे की तो जसा आहे सुखी राहावा तिकडे. पण आम्ही खूप मिस करतो त्याला, म्हणजे अंगाला काटा आला त्याच्या काढून, की खूप आम्हाला आठवण येते त्याची. तुम्ही जवळून बघितलंय म्हणून आज तुम्ही एवढे एक म्हणतात ना,
3 वर्षाचा असल्यापासून त्याच्या वडिलांनी म्हणजे तुम्हाला इव्हन खरं त्याचे वडील तर बसलेले असायचे प्रॅक्टिस करताना थर जरा पण बॅलन्स अनबॅलन्स झाले ना तर तो माणूस कधीच बघायला नाही आला की तो त्याला ओरडायचा तो माणूस त्याला ओरडायचा की काय झालं उभा का नाही राहिला इतपत त्यांनी झोकून दिलेलं गोविंदासाठी. तर आपण त्यांना एक म्हणतात ना म्हणजे त्यांना एक श्रद्धांजली व्हावी आपण. त्याचबरोबर ह्या पथकामध्ये आत्ता पण तो आपल्यामध्ये आहे. तुमच्या आता हंडीच्या टी शर्टवर आम्ही त्याला फोटो असतो एक तो त्या निमित्ताने आमच्या बरोबर असतो प्रॅक्टिसला हंडीच्या दिवशी तो आमच्या बरोबरच असतो. तर धन्यवाद दादा वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद.